तुमच्याकडे ते संदीप सावंत सर येणार होते, ते आले काय? हा, दिग्दर्शक संदीप सावंत सर काय इकडे बसले, आलेले आहेत. असं मला जरा 1-2 मिनिटं त्यांच्यावर बोलायचं होतं. मी तिकडे येऊ शकतो काय? या ना, काय प्रॉब्लेम. थँक्यू सर. या. भाऊजा बसकर, आपला भाऊजा. सर नमस्कार. नमस्कार नमस्कार. तुम्हाला भेटून एकदम मस्त वाटलं. ते नदी वाहते ते तुमचंच आहे का? हो माझंच आहे. सर मी स्वतः प्रोड्युसर आहे. मी अंकुशा शर्माच्या आयुष्यावर एक पिक्चर केला. अंकुशा शर्मा? अंकुशा शर्मा वहिनी आहे आपली. अनुष्का असेल ना ते? नाही सर, अंकुशा. बरं, अंकुशा शर्मा. हा, तर त्याच्यावर तिच्या जीवनावरती आधारित आपण पिक्चर केला होता. कुठला? सैराटच्या माग वैराट कोहली. सैराटच्या माग वैराट कोहली. सर तर मला एक शॉर्ट फिल्म करायची होती. शॉर्ट फिल्म नाही, पूर्ण फिल्म करतात ते. पूर्ण करून घ्या फिल्म त्यांच्याकडून. पण मला यांच्या बरोबर शॉर्ट फिल्मच करायची आहे. पूर्ण फिल्म करा. अरे नाही रे, नाही परवडणार रे. का? 10 वर्षांनी दुसरी फिल्म कोण करेल? आवरा घ्या ते. एक शॉर्ट फिल्म दिली तर 4-5 वर्षात येईन आपली. सर सचिन खेरेकर सर, आपण लई मोठा फॅन सर. आई शपथ. करक बोल. काय काम आहे? ते एक आपलं प्रोडक्ट होतं. हा. म्हणलं तुमच्याकडनं ऍड करून घ्यावी एक छोटीशी. आपण एक लोणचा बनवलाय सर. लोणच्या? हा, लोणचं नसतं का रे, डाळ आलं लक्षात. लोणचे म्हणा, लोणचे. ते कसं पुणेरी वाटतं रे. लोणचा खात लोणचा असं आलं पाहिजे रे. रस्सा असं वाटलं पाहिजे नाव. आणा रे टीव्ही. कसं बोलत ते सांगा. अच्छा असला. चहा असला. नाही सर, अच्छा असला. अच्छा असला. सर थोडी बॉडी लँग्वेज म्हणजे आहे बघा असं एकदम. अच्छा असला. चहा असला. अच्छा असला सर. अच्छा असला. अच्छा असला. लोणचे बनवले आंबूचे. कमाल सर. correct. जो नाही खाणार. जो नाही खाणार हा. त्याला फटके पोकल बांबूचे. अरे जांभरे, करक. खा बांबू लोणचे. खा बांबू लोणचे. विरू भोईर यांच्या सौजन्य. वीरू भोईर यांच्या सौजन्याने. वा वा. कडक कडक. काय आजचं जग इतकं फास्ट आहे की प्रत्येक गोष्टीचं अपडेट आपल्याला द्यायचं असतं प्रेक्षकांना किंवा आपल्या फॅन्सना. पूर्वी पत्र यायचं, त्याची गोडी वेगळी होती. पोस्टमन काका येतात, त्याची गोडी वेगळी असते. आमच्याही तुकरेटवाडीत एक पोस्टमन काका आहेत, ते तुम्हाला माहिती आहे, ते येतात. आज जरा वेगळ्या विषयावरचं पत्र ते घेऊन आलेले आहेत. कारण आजच्या वेगवान पिढीसाठी काय गरजेचं आहे हे सांगणारं पत्र आहे. काका या. एक पत्र आले, मी वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल कोणी लिहिलंय, कोणासाठी लिहिलंय. प्रिय सोशल मीडिया, आम्ही वर्षानुवर्षे एकमेकांना पत्र लिहून संपर्कात राहणारी माणसं होतो. टेलिग्राम आला, तार आली असं कोणी म्हटलं तरी छातीत धस्स व्हायचं. काहीतरी वाईट बातमी असणार अशी शंकेची पाल चुकचुकायची मनात. आणि आज मोबाईलवर क्षणाक्षणाला मेसेज येतात. काही अर्जंट नसतं, काही कौतुक वाटत नाही. काळ एवढा बदललाय. एकेकाळी घरी आलेलं पत्र फोडून आताशासारखे वाचणारे आम्ही आज मेसेज पण पटकन उघडून बघत नाही. काय कारण असेल? खूप बोलतोय का आपण एकमेकांना? खूप जास्त संपर्कात आहोत का आपण एकमेकांच्या? असं काही नाही. ऑर्कुट, मार्क झुकेरबर्ग तरुण होते. आहेत ते मित्र एकत्र यावेत, जगभर नवे मित्र बनवावेत, अशा उद्देशाने त्यांनी सोशल मीडियात क्रांती केली. पण आपण त्याचं काय केलं? आपण मित्र जोडतोय का? आपण एकमेकांशी कुठे बोलतोय? आपण एकमेकांवर बोलतोय म्हणजे फक्त गरळ ओकतोय, टीका करतोय, द्वेष करतोय, प्रत्येकाला दुसऱ्याला शिकवण्याची इच्छा आहे. खरं तर सोशल मीडिया
जगातल्या उत्तम गोष्टी समजून घेण्याचं माध्यम आहे. पण आपण आमचं सगळं उत्तम आहे आणि तुम्ही ते शिका असा अट्टास करत असतो. जगभर सोशल मीडिया माणसं जोडण्यासाठी आहे, पण आपल्या देशात आपण माणसं दुखावण्यासाठी याचा जास्त वापर करतोय. काही देशात सोशल मीडियाने हुकुमशाही उधळून लावण्यात मोठा हातभार लावला. आपण मात्र या मीडियाच्या माध्यमातून स्वतःच हुकूम गाजवायला लागलोय. कुणी काय खावं, कुणी काय करावं हे सांगायला लागलोय. आपण GSTवर बोलतो, काश्मीरवर सल्ले देतो, डोकलामवर पण बोलतो, पण आपण आपल्या घरातल्यांना मात्र काहीच बोलत नाही. फेसबुकवर सकाळ संध्याकाळ जगाला शिकवणारा आपल्या बायकोला तरी शिकवतो का? त्याची बायको शेजारच्या दारात कचरा टाकते. महाविद्वान आधी आपल्या बायकोला का शिकवत नाही? एखादा मोठा माणूस आजारी असेल तर एक वेगळीच भीती निर्माण झाली आहे या देशात. तो माणूस जिवंत असतानाच तो गेल्याची बातमी देण्याची लोकांना घाई होते. मागे कुणाच्याही अपघाताची अफवा पसरवायची एक विकृती सुरू झाली होती. अशी अफवा पसरवणारी माणसं अपघाताने जन्माला येतात की काय असं वाटतं. एखादी घटना घडली की ती नीट समजून न घेता त्यावर आपलं मत मांडून मोकळं होण्याची एक नवीन फॅशन आली आहे आता. निवडणुकीत मतदानाचा हक्क करोडो रुपयांच्या जाहिराती करून सांगावा लागतो, पण सोशल मीडियावर मत मांडायचा हक्क मात्र मन लावून बजावतात हे लोक. बापाच्या बनियांना पडलेली 100 छिद्र दिसत नाहीत पोराला, पण अभिनेत्रीने कुठले कपडे घालावेत हे सांगत असतो सोशल मीडियावर. काही लोकांना प्रत्येक गोष्टीत वाईटच दिसतं. चुकीची आरती म्हणणारे नेहमी मोठ्याने आरती म्हणतात. हा प्रॉब्लेम आहे. सोशल मीडिया प्रेम वाढवेल असं वाटलं होतं, पण द्वेषच जास्त वाढतोय. जगभरची माणसं एकत्र येतील असं वाटलं होतं, पण जातीपातीची माणसं एकत्र येत आहेत. सगळंच वाईट घडतंय असं नाही आहे. चांगल्या गोष्टी पण होत आहेत, पण त्याचं प्रमाण खूप कमी आहे. आता शिकणारे कमी आणि शिकवणारे जास्त झालेत प्रत्येक गोष्टीत. त्यामुळे अजूनही साक्षरतेचं प्रमाण कमी असल्यासारखेच वागतो आपण. प्रिय सोशल मीडिया, तुझ्यामुळे जग जवळ येईल असं वाटलं होतं, पण गावसुद्धा दूर होत चाललंय. माणसांमध्ये गट पडत चाललेत. एकमेकांच्या जाती शोधणारे खूप आहेत, पण माणूस म्हणून नाती जोडणारे शोधतोय आम्ही. सोशल मीडियावर हजारो लाईक भेटतात, शेकडो स्माइली भेटतात, पण पॉझिटिव्ह गोष्टी फार थोड्या भेटतात. या पॉझिटिव्ह विचारांची संख्या वाढो एवढंच शेअर करायचं होतं. धन्यवाद.